अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. अनेक महिला अशा असतात की ज्यांच्या घरामध्ये जी लहान मुलं असतात किंवा घरातील असे काही सदस्य असतात की जे व्यसन करत असतात, हट्टी असतात, तापट असतात. त्यांचा स्वभाव इतका तापट असतो की ते सहन करण्याच्या पलीकडे त्या महिलेला गेलेलं असतं. म्हणजे घरातील लहान मुलं अशी असतात की ती खूप हट्टीपणा करतात, खूप तापट असतात, कोणाचंच काहीच ऐकत नाही, फक्त आणि फक्त हट्टेपणावरती ते अडून असतात की मला ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच, आणि ती गोष्ट नाही मिळाली तर ते काय करतील हे सांगू शकत नाही. असं लहान मुलंही असतात किंवा मग मोठे सदस्य जे असतात तेही असे असतात. मग महिलांवरती अत्याचार केला जातो, महिलांना कुठल्याही गोष्टीमध्ये न्याय मिळत नाही किंवा महिलांना एक समान वागवलं जात नाही. किंवा अनेक घरातील जे पुरुष असतात ते काय करत असतात की गुपचूप जाऊन व्यसन करतात. दारू पिणं झालं, सिगारेट ओढणं झालं, मद्यपान करणं झालं, मांसाहार करणं, या सर्व गोष्टी करत असतात. आणि त्या घरातील महिला इतक्या त्रस्त होतात की काय करावं हे त्यांना सुचतच नाही. त्या अनेक उपाय, अनेक सेवा करतात, अनेक औषधं त्यांनी चालू केलेली असतात, पण तरीसुद्धा कुठेच त्यांना फरक पडत नाही. आणि काय होतं की जेव्हा घरातील व्यक्ती व्यसन करायला सुरुवात करतात तेव्हा त्या घरातील महिलेला खूप त्रास होत असतो. महिला हा आपल्या कुटुंबाचा एक प्रमुख भाग आहे. महिलेवरती संपूर्ण कुटुंब चाललेलं असतं, जसं देश पण आपल्या महिलेंवरती चाललेला आहे. तर या महिलांवरती अत्याचार करणं हा अपराध आहे असं म्हटलं जातं. तर परमपूज्य गुरु माऊलींनी यावरती एक उपाय सांगितला आहे. आपल्या परमपूज्य गुरु माऊलींनी या भगिनींना, आपल्या ज्या माता आहेत, आपल्या ज्या महिला आहेत, त्यांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी, त्यांच्या घरातील सदस्यांचं व्यसन सुटवण्यासाठी, तापट हट्टीपणा जो राग आहे तो दूर करण्यासाठी परमपूज्य गुरु माऊलींनी श्रीयंत्र आणि रुद्रयंत्रची आपल्यासाठी निर्मिती केलेली आहे. हे श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र हे लाकडी आणि धातू अशा दोन पद्धतीमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. तर हे श्रीयंत्र आणि रुद्र यंत्र जे आहे, हे यंत्र प्रत्येक महिलेच्या घरामध्ये असायला हवं. हे जर तुमच्या घरामध्ये असेल ना, तर ह्याच्यावरती परमपूज्य गुरुमाऊलीने एक उपाय सांगितलेला आहे की प्रत्येक पौर्णिमेला अनेक महिलांनी सत्यनारायण जे आहे ते घरच्या घरी आपल्या घरामध्ये करायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र आहे, त्यातील जे रुद्रयंत्र आहे, या रुद्रयंत्रावरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करत करत महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही जप करू शकता. आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करत करत तुम्ही जे पाणी या रुद्रयंत्रावरती घालणार आहे, ते जे पाणी आहे ते फक्त पाणी राहत नाही, तर त्याचं तीर्थ बनतं. हे तीर्थ जेव्हा तुम्ही व्यसन करणाऱ्या व्यक्तीला देता तेव्हा त्या व्यक्तीचं व्यसन कायमचं निघून जातं. इतकी प्रभावी सेवा परमपूज्य गुरु माऊलींनी सांगितलेली आहे. फक्त एवढंच की हा उपाय जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा तुम्हाला दिंडोरा पिटायचा नाही आहे. तुम्ही हा उपाय करताय ना, तुम्हाला फक्त तुमच्यापुरताच हा उपाय मर्यादित ठेवायचा आहे. कोणालाही हा उपाय सांगायचा नाही. ठीक आहे, तुम्ही कोणाची तरी मदत करा, पण मी हा उपाय करते, मी आता माझ्या पतीसाठी हा उपाय करणार आहे, अशा गोष्टी तुम्हाला बोलायच्या नाही. अगदी गुपचूपपणे तुम्ही हा उपाय करा. ते तीर्थ त्या व्यसनी लोकाला, तापट हट्टी लोकांना प्यायला द्या. तुम्हाला स्वतः त्याचे अनुभव घ्यायला मिळतील. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. आणि हो, असं नाही म्हटलं, महिलांनी असं नाही म्हणायचं की आता बघतेच मी की हे तीर्थ कसे ते पित नाहीत. असं दिंडोरा तुम्हाला त्या पतीच्या मागे, घरातील व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या मागे पिटायचा नाही आहे. मग तर ते पिणारच नाही आहेत. तुम्हाला गुपचूप ती गोष्ट करायची आहे आणि ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल. तर तुमच्याही घरामध्ये कोणी व्यसनी असेल, तापट असेल, हट्टीपणा असेल, महिलांवरती अनेक अत्याचार होत असतील किंवा महिला खूप त्रस्त असतील, महिला भगिनी त्रस्त असतील, तर परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेला हा उपाय तुम्ही नक्की करा आणि त्याचे अनुभव नक्की घ्या. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.